तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश पाटील आणि ओके, आम्ही निघालोय रोड ट्रिपसाठी आणि लोकेशन आहे कड्यावरचा गणपती. खूप दिवसापासून ट्रिप प्लॅन करत होतो, चाराचे दोघंच राहिलो आहे, पण आता आपण काही करून जातोय कड्यावरच्या गणपतीकडे आणि पूर्ण रूट तुम्हाला सांगणार आहे आणि तिकडे जाण्यापर्यंतची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओत भेटणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. चला. पट्टी रेल्वे स्टेशन नेरळ माथेरान. इथेच गाड्या लावायच्या आपले थांब. आणि आपण आलोय आपल्या स्पॉट जवळ कड्यावरचा गणपती. बाईककडे पार्क केलंय आणि या ट्रेनच्याच रूटवरून आपल्याला सरळ जायचं आहे कड्यावरच्या गणपतीकडे. चल आमळे रेडी, चला. हेल्मेट तर काढ बाई. आणि अशा प्रकारे आहे पायवाट, चालत जायचं आहे रस्ता, कारण आजपर्यंत गाडी जात नाही. ट्रेनचा रूट फॉलो करायचा आपल्याला कड्यावरच्या गणपतीकडे पोचायला. एक अर्ध्या तासाचा आय गेस ट्रेक असेल. ट्रेक म्हणजे नॉर्मल चालत जावं लागेल आपल्याला कड्यावरच्या गणपतीकडे पोचायला. सो बघू आता. तिकडेच आय गेस राईट साईडला एक दरवाजा लागेल आपल्याला खाली उतरण्यासाठी. सो बघू, पुढे चालत राहू. बघू शकता मागे फुलदरी, इकडनं दिसणारा निसर्गरम्य एकदम पूर्ण शांतता आहे. तसं पावसाळ्यात तिकडे खूप मस्त असा वातावरण असतं. जागोजागी वॉटरफॉल असतात. त्यातलाच एक छोटासा वॉटरफॉल दिसला आहे. थोडा फ्रेश होऊ मग तुमच्या प्रवासाला जाऊ. मस्त थंडगार असं पाणी आहे. फ्रेश झालं आहे. आता पुढच्या प्रवासाला निघू. माकडांपासून सावध आहे. खाण्याच्या वस्तू बाहेर काढू नका. जागी मोठे मोठे माकड. हां, मस्त सर्व लाईनी झालेत एकदम. याला मागावं, याला तिपर जाणार ते बोलेले आहेत की काय? नाही, त्याला बराच घेऊन तुम्ही घातलं खायला. आणि तुम्ही किती लांब आहे अजून? काही जोड झालं सरळ आला इथे याला फिरून झाला. पहिले वरती जा, पुढे जा, खाली उतरू नका. हा, पुढे जाऊन तो बघायला भेटतं तिथून. हा, मग खाली उतरायला दर्शन घ्यायला. फक्त बॅग काय नाही बोलायचं नाही त्यांचं. आता हे बारकर घे, काय नाही करत ना.
आता आले बघ मागे 2 हां तेच आराम आहेत बघ किंवा काय नाही. चला चला या. आपण पोचलोय त्या पॉइंटपर्यंत. निसर्गाचा राजा कड्यावरचा गणपती बघू शकता. इथून खाली जायला रस्ता आहे कड्यावरच्या गणपतीकडे. दिसतोय का गणपती? तर आपण पुढे जाणार आहे. पुढे एक पॉइंट आहे आपल्याला कड्यावरचा गणपती दिसतो. सो त्या पॉइंटला पहिला जाऊ आपण आणि तिथून रिटर्न येऊन मग आपण खाली उतरून जाऊ कड्यावरच्या गणपतीच्या पायथ्याशी. चल मला एक सांगतो, व्हिडिओ बघितले असेल सर्व म्हणतात की एकदम इझी ट्रेक आहे. बट आहे इझी ट्रेक आहे, कुठे चढण नाही काय नाही. बट तुम्हाला मिनिमम अर्धा तास चालावं लागतो. आता इकडे बघतोय आम्ही 2 किलोमीटर चालत आलो तेव्हा हा पॉईंट लागला आहे. सो तुम्हाला तेवढं चालण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि चालताना लागणारं पाणी खाण्यासाठी काहीतरी घेऊन या, बिकॉज इथे स्टॉल नाही आहेत. सो ते एक लक्षात ठेवा. पॉईंटपर्यंत आलो आहे आणि आपल्या मागे जो तुम्हाला दिसत असेल कड्यावरचा गणपती, पण इथून फक्त हा व्ह्यू पॉईंट आहे. आणि तुम्हाला जायचं असेल तर तो आपला पहिला दरवाजा होता, तिथून आपल्याला खाली जायचं आहे. सो इथून डायरेक्ट व्ह्यू मिळतो आहे तुम्हाला गणपतीचा. आपण जाणार आहेत पुढे आणि खाली उतरून जाणार आहेत त्याच्या पायथ्याशी. रिअल ट्रॅक इथून चालू होते. मस्त. इकडे एक बोर्डला दिसेल तुम्हाला. सध्या तरी आपण आज कड्यावरचा गणपतीच करणार आहोत. तिथून चालत जायचं ते फोर्टवरून. मला वाटतं हा डोंगर पार करून इकडे पुढच्या डोंगरावरती दिसत होता ते फोर्टचा मंदिर. ओके, बट त्यासाठी आता आपण प्रिपेअर नाहीत, काहीच घेऊन आलो नाही 2 वॉटर बॉटल सोडून. सो आज आपण करणार आहोत कड्यावरचा गणपती. आणि छत्रपती शिवाजी महाराज. आणि इकडे कड्यावरचा गणपती का म्हणतात ते आता समजेलच तुम्हाला, कारण की पूर्ण कडा आहे आणि इथून खालदरी आणि त्याच्यावर बांधलेला गणपती म्हणून हा कड्यावरचा गणपती. इथे आहोत आपण. यप्पा. आणि हा कुठे कोरलेला नाही आहे, हा जो डोंगर आहे त्याचाच पार्ट आहे. ओके, राजाराम खडे यांची संकल्पना होती. त्यांनी पाहिलं येता जाता त्यांना इकडे गणपतीच्या आकाराचा खडक दिसत होता. ओके, तर त्यांनी त्याला 2004मध्ये त्याची स्थापना केली आणि प्रॉपर गणपतीचं रूप त्याला दिलं. आणि हा आता कड्यावरचा गणपती म्हणून फेमस आहे.
साधारणतः उंची 60 फूट एवढी असेल. संकल्पना. जाताना इथे पुढे वरती माथेरान आहे, रोडलाच लागून हा असलेला कड्यावरचा गणपती. रोज येतात पूजा करायला? हो. पेप फोर्टवर पण जातं का? पेप फोर्टवर नाही जाईल, तिथे पण मंदिर आहे ना? हा, तिथं ते महाराज असतात ना. हा, तेच म्हटलं. काकामध्ये भेटले आता एक. हा हा, तेच असतात तिथे. तेच असतात का? तिथलं मंदिर आहे ते तिकडं म्हणजे शंकर भगवान महादेवाचं मंदिर आहे. परत दत्तगुरू महाराजांचं मठ आहे, आपला अक्कलकोट स्वामी समर्थ. पलीकडं गुफा आहे, तिथं महाराजांची मूर्ती आहे. परत शिवलिंग आहे तिथे. पेप फोडले. हां. लकीली आपल्याला दर्शन पण भेटलं मध्ये असलेल्या गणपती बाप्पांचं. आणि आता परतीचा प्रवास चालू करतोय. थोडं आता आणलंय ते खाऊन घेऊ आणि मग रस्त्याला एवढंच आहे आमच्याकडे. अरे बोले भाई जा आता, झालंय काय नाही आमच्याकडे. झालं. हेल्मेट फेकू. ओके बाय. संपलं आमचं. आणि खायला गेलेलो, तसा डब्बा उघडला तसा आपला डब्बा चोरायला आलेला आहे. हा, काय नाही खाल्लंय म्हणून सांगतो, माकडांपासून सावध. थोडा 2 मिनिटापासून चालतच खाण्यासाठी बसलेलो, जसा डब्बा उघडला तसा आलेला आहे. तर इथंच थांबून आहे तो डब्बा उघडच टाकलाय मी असं. सो आलात तर माकडांपासून सावधान. तशी आपले ट्रेक पूर्ण झाले. आता बसून थोडं खाऊया विचार केलेला, बट आता बघू. नाही तर रस्त्यात जाता आता थोडं खात जाऊ आणि डायरेक्ट आता बाईककडे जाऊ. जाणार तर नाही आहे. अशा प्रकारे आपली ट्रेक कंप्लीट झालेली आहे. त्यामुळे कंप्लीट झालेली आहे. आमच्यावर माकडांचा हल्ला झाला होता आणि ते पण या गोप्रोमुळे. बघू शकता इकडे खूप डाग वगैरे बसलेत आणि स्वतः बॅग खोलून ते चेक करत होते. एवढ्यापर्यंत हमला झालेला आणि लकीली कांबळेने त्यांना खायला दिलं. हा कांबळे, आपल्याला सोडलं ना. जे काय होतं ते आम्ही त्यांच्यापर्यंत सरेंडर केलं. 2-3 पाकिटं होती खाऊची, त्यांना दिली. तेव्हा आम्ही याला सोडलं आणि आम्ही मग आता आलो आहे आपल्या सूस. तिथे आपण बाईक लावलेली. आता या करतोय आपल्या घरी मुंबईला. चला भेटू परत दुसऱ्या व्लॉगमध्ये. तुमच्या काय क्वेश्चन असतील तर खाली कमेंट्समध्ये ॲड करा. चलो बाय बाय कांबळे.